श्रद्धावान भक्तगणांनो, छत्रपती शिवाजी पेठ जत येथील अत्यंत जागृत व नवसाला पावणाऱ्या श्री मायाक्का देवी व श्री भाग्यवंती मातोश्रींच्या मंदिराचा जीर्णोद्धार सुरू आहे। या पवित्र कार्यात भक्तिभावानं सहभागी व्हा। तुमची छोटीशी देणगी ही देवीच्या कार्याला मोठं बळ देईल। संपर्क बसवराज महाराज अलगूर, फोन पे, गुगल पे 97 67 27 22 77। देवी भक्तांनी एकत्र येऊन हे पुण्य कार्य यशस्वी करावे ही नम्र विनंती। नमस्कार, मी मेघा जगताप, बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पाहूया आजच्या घडामोडी। जतमध्ये घरगुती वादातून तरुणाची आत्महत्या। नमस्कार, आपण पाहत आहे बीबीएम न्यूज नेटवर्क। जत शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। घरगुती किरकोळ कारणावरून नैराश्यात गेलेल्या 37 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली। जत शहरातील रामराव नगर परिसरात शिराज मोहम्मद युसुफ इनामदार, वय 37 वर्ष, व्यवसायाने ड्रायव्हर, यांनी बुधवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास आपल्या राहत्या घरासमोरील पत्रा शेडमध्ये दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली। मिळालेल्या माहितीनुसार गेल्या काही दिवसांपासून पती पत्नीमध्ये किरकोळ कारणांवरून वारंवार वाद होत होते आणि या वादातून पत्नी रुकैया माहेरी जत तालुक्यातील गिरगाव येथे निघून गेली होती। गेल्या 1 महिन्यापासून शिराज हे पत्नीला परत आणण्यासाठी फोनवरून विनंती करत होते, मात्र तिने येण्यास नकार दिल्याने ते नैराश्यात होते। या घटनेची माहिती मिळताच आजूबाजूच्या नागरिकांनी व नातेवाईकांनी तात्काळ त्यांना जत ग्रामीण रुग्णालयात हलवले, मात्र डॉक्टरांनी तत्पूर्वी त्यांना मृत असे घोषित केले। रुग्णालयाकडून घटनेची माहिती जत पोलीस स्टेशनला देण्यात आली। रात्री उशिरा मृतदेहाचे शवविच्छेदन करून तो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला। या घटनेची नोंद रात्री उशिरा जत पोलीस ठाण्यात करण्यात आली। मयत शिराज यांच्या पश्चात त्यांची आई, पत्नी, 1 मुलगा व 2 मुली असा त्यांचा परिवार आहे आणि या दुर्दैवी घटनेमुळे रामराव नगर परिसरात आता शोककळेचं वातावरण पसरलं आहे। इनामदार परिवारासह नगरसेवक प्रकाश माने, बीबीएम न्यूज नेटवर्क टीम यांनी शोक व्यक्त केलेला आहे। बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।